और आप फायदा उठा सकते हैं हमारे 21 ऑनलाइन चर्चेस का। देखिए उनको, वो भारत की सब प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। उड़िया, तेलुगु, तमिल, गुजराती, कन्नड़ा, तुलु, इंग्लिश, हिंदी, असमी, मराठी, पंजाबी, नेपाली, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। उसके अलावा 3 विशेष चर्च हैं। टीनेजर्स के लिए चर्च है, चिल्ड्रन चर्च भी है और गूंगे और बहरों के लिए भी है। थैंक यू, गॉड ब्लेस यू। अल्फा ओमेगा, सुरुवात व शेवट, आमचं जीवन तुझासा. गौरवाच्या योग्य आम्ही तुका हात उंचावतो, आमचं जीवन तुझासा. अल्फा ओमेगा, सुरुवात व शेवट, आमचं जीवन तुझासा. गौरवाच्या योग्य आम्ही तुका हात उंचावतो, आमचं जीवन तुझासा. तुका आम्ही सर्व स्तुती देतो, की आमचं जीवन तुझासा. हालेलुया, तुझी स्तुती गातो, की आमचं जीवन तुझासा. तुका आम्ही सर्व स्तुती देतो, की आमचं जीवन तुझासा. हालेलुया, तुझी स्तुती गातो, की आमचं जीवन तुझासा. अल्फा ओमेगा, सुरुवात व शेवट, आमचं जीवन तुझासा. गौरवाच्या योग्य आम्ही तुका हात उंचावतो, आमचं जीवन तुझासा. तुका आम्ही सर्व स्तुती देतो, की आमचं जीवन तुझासा. हालेलुया, तुझी स्तुती गातो, की आमचं जीवन तुझासा. आमचं जीवन तुझासा. आमचं जीवन तुझासा. आमचं जीवन तुझासा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमच्या सगळ्यांचं स्वागत असा मालवणी ऑनलाईन चर्च मध्ये आणि तुमच्या सगळ्यांका या नवीन वर्षाची शुभेच्छा. प्रेज द लॉर्ड. ही सुंदर वेळ असा प्रार्थना करूची. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करायचं की तुम्ही असाच दोन्ही हात वरती करा, डोळे बंद करा आणि अन्य भाषेमध्ये बोला. ह्यावेळी
धन्यवाद देवा परमेश्वर, धन्यवाद देवा वर्षासाठी धन्यवाद देवा. री बो शेकरी बो जेरी बो द्रमा री बो द्रमा इरेगे बो जेगे बो शेकरी बो द्रमा मा रबा दी बो री बो जेगे बो शेरी ममा द्रमा ओ रजे के बो से के बो शेकरी बाबा खबारे के बो शेरी बो द्रमा द्र बुद्रा ओ रेजे के बो जेद्र ममा रे के बो शेरी गबा बा दी बो री बाबा द्रमा ओ रजे के बो शेकरी बो शेकरी बाबा ली बो द्र शेरी बाबा खा द्र बो शेरी बो द्रमा द्रमा तो तक तयार करा ओ रबा बा दी बो जेद्र बा दी बो जेद्र बो शेरी येणार वर्षासाठी तो तक तयार करा दी बाबा खबारे के बो शेरी ममा द्र दी बो जेद्र बो शेकरी बो जेरी बो द्र द्र ओ रजेंद्र ममा कमाली के बो शेरी के बो जे के बो शेरी बो द्रमा दी ममा कमान द्रमा ओ रजे के बो जे के बो शेरी ममा कमाली बो दली बो द्र दे बाबा द्रमा ओ रजे के बो से के बो शेरी के बो जे के बो शारी बो द्रमा मा द्र बो द्रमा द्र बो द्र बली बो द्र ओ रजे के बो शेरी बाबा कमाली के बो शेरी के बो जली बो दली ममा द्रमा ओ रजेंद्र ममा रे के बो जली बो द्रमा मामा ली बो दे द्रमा शेरी बो द्रमा द्रमा ओ रे के बो शेरी बाबा कमाली के बो शेरी बाबा द्रमा द्र बो दे बो शेरी बो दली बो द्रमा द्र बो दली बो द्रमा बो शेत रखा रिजांद्र ममा कमाली के बो शेरी के बो जली बो दली ममा कमान द्रमा इरे के बो जे के बो शेरी ममा कमाली के बो शेरी बा द्रमा ली बो दली ममा द्र ले बो दे द्रमा ओ रजे के बो के बो शेरी बाबा कमाली के बो जली बाबा कमाली के बो शेरी के बो जली बो दली ममा द्रमा ली रगांद्र ले बो दे द्र बो शेरी बो दली बाबा द्रमा का. ओ धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद परमेश्वर. हालेलुया. मी प्रार्थनेचं पहिलं बिंदू वाचतोय, वचन वाचतोय पहिला तिमोथेय त्याचा दुसरा अध्याय 1 आणि 4 वचन. प्रेज द लॉर्ड. सांगता असं की मी ह्यो आग्रह करतोय की सगळ्यात आधी विनंती, निवेदन, मध्यस्थ आणि धन्यवाद सगळ्या मनुष्यांसाठी करा आणि विशेषतः राजांसाठी आणि जे वरच्या पदावर मोठे अधिकारी असतात या सगळ्यांसाठी प्रार्थना करा, यासाठी की आम्ही पूर्ण सुभक्तीत व आनंदायी, शांतीचे व इमानदारीचा असा जीवन जगावा, कारण की आमच्या परमेश्वराक आणि तारणाऱ्या देवाच्या दृष्टीत चांगला व स्वीकारण्यास योग्य असा. त्याची इच्छा असा की सगळ्या मनुष्यांचा तारण व्हावा आणि सगळ्यांनी सत्य चांगल्या तऱ्हेने ओळखावा. आम्ही प्रार्थना करतो सगळ्या मनुष्यांसाठी आणि जे त्यांच्यासाठी जे अधिकाऱ्याच्या जागेवर असतात, जे नेता लोक जे अधिकाऱ्यांच्या जागेवर असतात, त्या सगळ्यांना सत्याचा ज्ञान प्राप्त होतला आणि त्यांच्या अंतःकरणात आमच्या गौरवशाली सुवार्तेचे प्रकाश चमकतलो आणि ते शैतानाच्या फसवणुकीतून मुक्त होतले. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करूया त्या सगळ्या अधिकाऱ्यांसाठी, ज्या छोट्या मोठ्या पदावर बसले असतात त्या सगळ्या अधिकाऱ्यांसाठी आपण प्रार्थना करूया. त्यांच्यामध्ये परमेश्वराची बुद्धी काम करते, ते शैतानाच्या कोणत्याच फसवणुकीत फसायचे नाही. प्रार्थना करू, अन्य भाषा बोला. री बाबा द्रमा, प्रार्थना करा. री बोध रमा री रेगे बोध जेंद्रमा शिगरी बोध झली बोध रमा मार रे जेंद्रमा ओ रेगे बोध शिगरी बा खबा ले बोध शिगरी बोध री ममांद्र ले बोध ली बोध जेंद्रमा ओ रे जे के बोध शिगरी ममांद्र ले बोध जेंद्रमा शिरी ममांद्रमा रेगे बोध जेंद्रमा मा ली बोध जेंद्रमा शिगरी के बोध जेंद्रमा ई रबा खबा के बोध शिगरी के बोध झली बोध रमा मा ली बोध ली ममांद्रमा दी शिगरी के बोध जार मांद्रमा ई रगा के बोध जेंद्री ममांद्र ले बोध जेंद्रमा शिगरी ममांद्र ली बोध जेंद्रमा शिगरी बोध जेंद्रमा ओ रेगे बोध झली बोध रमा मा रे के बोध झली बोध ली ममांद्र ले बोध जेंद्रमा शिगरी ममांद्रमा रबा रेगे बोध जेंद्रमा. त्या प्रत्येक नेत्यापर्यंत परमेश्वराची सुवार्ता जात असं येशूच्या नावात. री ममांद्र ली बाबा हा कबा रे के बोध शिरी बोंद्र मांद्र ले बोध री ममांद्र रबा रेगे बोध जेंद्र. प्रत्येक नेता परमेश्वर प्रत्येक सुवार्ते ग्रहण करतो येशूच्या नावात. री ममांद्र रबा ली बोध जेंद्र शिरी ममांद्र रबा ली बोध जेंद्र रेगे बोध जेंद्र रबा शिरी ममा कमांद्र ली बोध जेंद्र री बोध ममांद्र रबा जेंद्र बोला जे के बोध शरी बाबा खबा के बोध जली री ममांद्र बोध री बोध रबा रबा शिरी बोध मांद्र रबा बोला जे के बोध शिरी बोध शिरी बोध जली बोध री ममा रे के बोध जली बोध ममा रबा ली बोध री ममांद्र रबा ई रगा ले बोध जे के बोध शिरी ममा कमा रे बोध री बोध शिरी बोध री बोध मांद्र रबा ई रगा ले बोध री बोध शरी बाबा खबा के बोध जेंद्र बोध शिरी बोध रबा ले बोध रबा ई रबा बारे के बोध जरी बोध री ममा रे बोध रबा रे बोध शिरी बोध रमा ले बोध रबा शिरी री ममा खा ले के बोध जरी बोध री ममा खा ले बोध शिरी ममा ले बोध री बोध शिरी ममा खा ले बोध री बाबा ली बोध जेंद्र बोध शिरी के बोध जेंद्र रबा ई रममा कमा ले के बोध शिरी बोध जरी बोध रमा मा री बोध री बाबा हा कबा रबा ई रे के बोध जेंद्र. प्रत्येक नेता परमेश्वराच्या बुद्धीद्वारे चालतो येशूच्या नावात. री बाबा ली बोध रबा ले बोध जेंद्र बोध शिरी बोध जेंद्र रमा ई रे के बोध जेंद्र ली बोध रमा. तो कोणतो चुकीचा निर्णय घेऊचो ना येशूच्या नावात. परमेश्वर री बाबा जो काय तो निर्णय घेतलो तो लोकांच्या हितासाठी असतो येशूच्या नावात. री बांद्र बांद्र बोध रबा बोध शिरी बोध रमा रबा ई रे के बोध शिरी बोध री बाबा खबा के बोध शिरी बोध रमा रबा ई रे के बोध जली बोध रमा रे के बोध शिरी के बोध जेंद्र री बांद्र बोध ले बोध रबा री बोध ली बोध जेंद्र रबा ई रे के बोध शिरी बोध जली बोध रमा रे के बोध जली बोध ली ममांद्र ली बोध जेंद्र रबा ओ रजेंद्र ममा ली के बोध शिरी ममा हा का रबा बोध रबा ई रे के बोध जली बहा का बा रे के बोध रबा री
libodra mandra irrege boza che boza libodra mamari libodra libodra mandra orrege boza che mandra irrege boza tra libomare che boza libodra mama mandra libodra mandra irrege boza प्रत्येक नेता शैतानाच्या प्रत्येक विचारापासून वाचले असत येशूच्या नावात प्रभू री बांद्रा लेगे बोंद्रा शैतानाचा कोणताच प्रभाव त्यांच्यावरती पडतो ना येशूच्या नावात री माजे के बोशाली मांद्रा ले बोदरी बाबा हा काल दोद्रा ली गांद्रा ले ओद्रा बांद्रा बांद्रा ले लेगे बोजारी ममा मांद्रा बोदरी बोशे बोद्रा ओ राजेंद्र ममा कमाली बोद्रा बा ली बोशेंद्र माता ओ धन्यवाद देतो परमेश्वर धन्यवाद करतो परमेश्वरच्या प्रत्येक नेत्यांसाठी प्रभू धन्यवाद देतो प्रत्येक नेता परमेश्वर तुझी सुवार्ता ग्रहण करत असत येशूच्या नावात प्रभू धन्यवाद करतो परमेश्वर कोणताच नेता परमेश्वर तुझा निर्णय नाही घेतो प्रभू धन्यवाद करतो परमेश्वर नेत्यांच्या आत्मे वाचले असत येशूच्या नावात प्रभू धन्यवाद करतो परमेश्वर आणि प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो आमेन हालेलुया प्रेज द लॉर्ड मी प्रार्थनेचं दुसरं बिंदू वाचतोय दुसरा पेत्र त्याचा पहिला अध्याय आणि 19 वचन सांगता असा की आणि आमच्याकडे असलेल्या संदेशांच्या वचन असा त्या या घटनेद्वारे निश्चित झाला असा आणि तुम्ही त्या चांगल्या करता असास की जे या समजून त्याच्यावर लक्ष देतास की तो एक दिवा असा जो काळोखाच्या ठिकाणाहून त्या वेळेपर्यंत प्रकाश देता राहत असा जोपर्यंत विजेचा झटका येईपर्यंत आणि पहाटेचा तारो तुमच्या अंतःकरणात चमकेपर्यंत प्रेज द लॉर्ड प्रार्थना करतो की 2021 साठी ज्या परमेश्वराचं वचन दिला असा भविष्यवाणी झाली असा जे आमच्या परमेश्वराने पवित्र आत्म्याद्वारे सांगितले असा की ही भविष्यवाणी आमच्या व आमच्या भावांच्या जीवनात वर्षभर चालवतली आणि आम्ही या भविष्यवाणी वांगडा एक चांगली कुस्ती लढतलो येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन हालेलुया आम्ही प्रार्थना करूची 2021 ची मीटिंग झाली त्याच्यामध्ये जो परमेश्वराच्या जनतेने आमका संदेश दिला आणि आत्म्याद्वारे तो प्रत्येक संदेश परमेश्वर प्रत्येक भावाच्या आत्म्यात टिकून राहतो पूर्ण वर्षभर परमेश्वर मजबूत राहतो येशूच्या नावात आपण प्रार्थना करूया री बांद्रा बोद्रा नी बोश क्षेत्रबा इरेगे बोजा आमका डायरेक्शन दिला आणि री मांद्रा बोश क्षेत्रबा प्रत्येक डायरेक्शन प्रत्येक भावाच्या हृदयात टिकून राहतो येशूच्या नावात री बांद्रा बोद्रा बोश री मांद्रा ले बोद्रा बोश री बाबा कबाले बोश री बोद्रा बांद्रा इरेगे बोज के बोश री मांद्रा ली बोद्रा ओ राजे के बोश री बोद्रा मामा के बोज री बोद्री मांद्रा ओ रेगे बोज री बोद्रा मामा के बोश री गबा बाबा कबाले के बोज री बोद्रा इरेगे बोज रे मामा री के बोज री बोद्री मांद्रा ली बोद्रा बांद्रा बोश री बोद्रा बोद्रा इरेगे बोज रे मामा माली बोश री मांद्रा बोज रे बाबा री बाबा कबाले के बोश री बोद्री बांद्रा बोश रे का ओ राजे के बोज री बोश री बोद्रा माली बोज रे बोश के बोद्रा ली बोद्रा बांद्रा लेरे के बोज री मामा कमारी बोज री बोश री बाले बोज रे बोश री मामा कमारी के बोश री बोद्रा मांद्रा लेरे के बोज री बोद्रा ले बाबा री के बोज री बोद्रा मामा कमारी के बोश री बोद्रा माली बोद्रा ली बोद्रा बांद्रा लेरे के बोज री बाबा कमारी के बोश री बाबा कमारी के बोश री बोद्रा ला बोद्रा ली बांद्रा बोद्रा ली बोद्रा बांद्रा लेरे के बोज री बोद्रा ले बाबा कमारी के बोज ली बांद्रा ली बोद्रा बांद्रा लेरे के बोज री बोद्रा ला बाबा री के बोज री बोद्रा मामा री बोद्रा ली बाबा कमारी के बोश री बोद्रा बांद्रा ली बोद्रा बांद्रा लेरे के बोज री बोद्रा मामा कमारी के बोज री बोद्रा मामा कमारी के बोद्रा ली बोद्रा बांद्रा लेरे के बोज री बोद्रा री मामा री बोद्रा ली बोद्रा ला बोद्रा ली बोद्रा बांद्रा बोद्री बोश री बोद्रा बांद्रा ली बोद्रा बांद्रा लेरे के बोज री बांद्रा ला बाबा कमारी बोश री के बोज री बोद्रा ली बांद्रा लेरे के बोज हांद्रा मामा री बोद्री बांद्रा बाबा री बोद्री बांद्रा लेरे बोज हांद्रा ली मामा का ली बोश बोद्रा ली बोद्रा बांद्रा लेरे के बोज हांद्रा प्रत्येक भावानी परमेश्वर ज्याप्रमाणे वचन ऐकले असा री बांद्रा त्यांच्यामध्ये टिकात राहतो येशूच्या नावात प्रभू री बाबा सेंद्रा लेरे बोज हांद्रा लेरे के बोज हांद्रा री बांद्रा री बोज सेंद्रा बोश री बांद्रा बाली बांद्रा ते स्वतः प्रिपेअर करतले री बाबा का बाली बोज सेंद्रा ली बोज सेंद्रा मा ली बोद्रा बाबा का बाली के बोश री बाबा खाली के बोज री बोज मा ली बोज री बोश री बोज ली बोद्रा मामा का आंद्रा ली बोद्रा रे के बोज के बोश री मा का मारी के बोज री बोद्री बांद्रा ला बोज सेंद्रा और राखा बाली के बोश री के बोज री बोद्रा मा का मारी बोश री बांद्रा बोद्री बोद्रा बांद्रा लेरे के बोज हांद्रा ली बांद्रा ली बोज सेंद्रा ली बोद्रा ली बोद्रा बांद्रा प्रत्येक भाव परमेश्वर प्रत्येक लोक परमेश्वर वचनात मजबूत राहतले विश्वासात मजबूत वाढतले येशूच्या नावात प्रभू री बांद्रा ला बद्री बोज सेंद्रा बका रे के बोज शाहली बांद्रा बांद्रा बोद्री बोद्रा ला बोद्री बोज सेंद्रा बोश री बोद्रा बांद्रा लेरे के बोज री मामा कमारी के बोद्री मामा रे बोद्री बोद्रा ली बोज सेंद्रा बोश री बोद्रा बांद्रा बका वो धन्यवाद करतो परमेश्वर धन्यवाद करतो परमेश्वर या वर्षाच्या वचनासाठी प्रभू धन्यवाद करतो प्रभू जसं आम्ही ऐकलो असो परमेश्वर प्रत्येक शब्द परमेश्वर आमच्या हृदयात टिकून राहतोय प्रभू पूर्ण वर्षापर्यंत प्रभू धन्यवाद करतो आमचा विश्वास अजून आम्ही वाढतलो परमेश्वर अजून वाढत जातलो प्रभू प्रत्येक भाव परमेश्वर ज्या नवीन इल्या असत त्यांचा नवीन जन्म झाला असा परमेश्वर ते प्रत्येक भाव परमेश्वर वचनात टिकात राहतो येशूच्या नावात प्रभू धन्यवाद करतो परमेश्वर धन्यवाद करतो परमेश्वर या सुंदर वेळेसाठी प्रभू धन्यवाद देतो परमेश्वर हे प्रार्थना प्रभू येशूच्या नावात करतो आमेन हालेलुया प्रेज द लॉर्ड ही सुंदर वेळ असा आराधनेची प्रेज द लॉर्ड
किती महान हा प्रभू, किती महान त्याचं नाव, तो असा शक्तिमान, कधी न बदलूचो. तिने पाण्यात विभागल्या लाल समुद्राच्या, तो म्हणताना घेऊन जातले केवळ कर विश्वास. किती महान हा प्रभू, किती महान त्याचं नाव, तो असा शक्तिमान, कधी न बदलूचो. तिने पाण्यात विभागल्या लाल समुद्राच्या, तो म्हणताना घेऊन जातले केवळ कर विश्वास. किती महान हा प्रभू, किती महान त्याचं नाव, तो असा शक्तिमान, कधी न बदलूचो. तिने पाण्यात विभागल्या लाल समुद्राच्या, तो म्हणताना घेऊन जातले केवळ कर विश्वास. तो म्हणताना घेऊन जातले केवळ कर विश्वास. तो म्हणताना घेऊन जातले केवळ कर विश्वास. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे वास्तविकता संग्रहाची आणि आजचं वचन आहे वचन आणि तुमचा अनुभव. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वचन घेतलं गेलं आहे 1 तिमोथियस अध्याय 6 वचन 12. हालेलुया. विश्वासाची चांगली कुस्ती लढा आणि त्या अनंत काळाच्या जीवनात धरा, ज्याच्यासाठी तू बोलावलेलो असं आणि अनेक साक्षीदारांसमोर चांगली कबुली दिलं. हालेलुया. असे लोक असत जे सांगतात की प्रार्थना करतात पण उत्तर स्वीकारत नाही. काही लोक या दुःख करतात की त्यांच्यानी परमेश्वरासाठी खूप काय दिल्याने पण त्याच्या बदली काय जास्त नाही मिळाला. असे पण लोक असत जे सांगतात असत मी बऱ्याच काळापासून माझ्या शरीरावर परमेश्वराचं वचन बोलतोय असो, तरी पण मी अजूनच आजारी असो. जर तुम्ही अशा परिस्थितीत सापडला असाल तर तुमका काहीतरी जाणून घेण्याची आवश्यकता असा. तुमच्या अनुभवात कधीच वचनात तुमच्या आत्मविश्वासाक प्रभावित नाही करतलो. वचन कधीच अयशस्वी नाही होतला असा. परमेश्वराचा वचन सत्य असा. त्याका फरक नाही पडत की तुमचा अनुभव कसो असा. जसा तुमचे बरेच दिवस किंवा महिने बदललेले नाही याचा अर्थ असो नाही की वचन काम नाही करत असा. तुमका समजणं गरजेचा असा की ख्रिस्ताची वाढ आणि तारुण्य प्रगतिशील असा आणि विश्वासाची लढाई असा. हालेलुया. याशिवाय या वचनाचे मर्यादित ज्ञान असण्याचा आव्हानही असा. तुम्ही ज्या विषयाचो सामनो करतास असाल त्याबद्दल तुमका कदाचित जास्त माहिती नसाल, म्हणून तुमका वचनाचा भोजन करूक होया आणि तुमच्या विश्वासाचो अभ्यास करूक होयो. या एक ट्रेनिंग असा. हालेलुया. उदाहरणासाठी जीवनात जर ध्येय गाठण्यासाठी जर तुमका थोडा वेळ लागलो असा तर निराश होऊ नको, परंतु तुमच्या विश्वासात त्या थरापर्यंत घेऊन जावा जेथे तो तुमका कोणत्या वेळेत परिणाम देतलो जो तुमका हवो असा. जर पहिल्यांदा तुमका 3 महिने लागले होते तर स्वतःक सांगा पुढच्या वेळेस मी या काम एका आठवड्यात नाही तर त्याच्यापेक्षा कमी वेळेत करतलं. परत वचनाचा अभ्यास करा आणि मनन करा. तुमच्या नवीन ध्येयाक लक्षात ठेवू. ह्योच तरीको असा की तुम्ही स्वतः वचन आणि विश्वासाच्या जीवनात शिक्षित करता.
तुम्ही हार नाही मानू शकत. तुम्ही मजबूतीत उभे राहतात आश्वस्तपणे की परमेश्वराचा वचन परिस्थितीच्या वर प्रबल होताला आणि तुमका नेहमी वर ठेवताला. हालेलुया. ही वेळ असा प्रार्थनेची, तर तुम्ही आपले पवित्र हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून माझ्या मागून ही प्रार्थना करा. प्रिय पित्या, धन्यवाद तुझ्या वचनाच्या अटलतेसाठी. माझ्या समोर असणारी आव्हानं असूनही मी तुझ्या वचनावर उभो असतोय. प्रत्येक विरोधाभासी परिस्थिती माझ्या स्वभावाशी एकरूप असा. मी माझे लक्ष वचनावर ठेवतोय. मी नेहमी जिंकतोय. येशूच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड। इस सिस्टर की गवाही है और ये जौनपुर उत्तर प्रदेश की रहने वाली हैं और इनका नाम करिश्मा प्रजापति है और इनकी गवाही है कि जब एक बच्चा इनके पेट में 7वें महीना का था तो इन्होंने डॉक्टर को दिखाया था। तो डॉक्टर ने बोला था कि बच्चा इनके पेट में उल्टा है और इनका ऑपरेशन करना पड़ेगा। तो ये लोग बहुत सहमे हुए थे, बहुत घबराए हुए थे और सारे लोग बहुत परेशान थे। तो इनकी ननद हमारी प्रार्थना में आते हैं। उन्होंने पास्टर से बताया कि हमारी भाभी का ऐसा ऐसा हुआ है, डॉक्टर ने बोला है कि इनका बड़ा वाला ऑपरेशन करना पड़ेगा। तो जब इन्होंने संडे सर्विस देखा, प्रार्थना सुनी और इन्होंने विश्वास किया कि नहीं प्रभु, मेरा बच्चा नॉर्मल पैदा होगा। तो इनका बच्चा जैसे पास्टर ने प्रार्थना किया तो इनका बच्चा 9 महीने में पूरे अच्छे से नॉर्मल पैदा हुआ है और पूरा अच्छा है और ये बहुत खुश है, बहुत उत्साहित हैं। इसलिए परमेश्वर का धन्यवाद करती हैं और धन्यवाद करती हैं परमेश्वर के धन्यवाद पास्टर आईजे सर का। थैंक यू सर, थैंक यू सो मच। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया। और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम।
तू शक्तिमान, अद्भुत काम तू करतोस, नाही कोण तुझ्यासारखं, नाही कोण तुझ्यासारखं, नेहमीच्या योग्य तू, आणि आदराच्या आमचे हात उंचावून आराधना करतो, नेहमीच्या योग्य तू, आणि आदराच्या आमचे हात उंचावून आराधना करतो, तू शक्तिमान, अद्भुत काम तू करतोस, नाही कोण तुझ्यासारखं, नाही कोण तुझ्यासारखं, तू शक्तिमान, अद्भुत काम तू करतोस, नाही कोण तुझ्यासारखं, नाही कोण हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वागत तुमचा आजच्या आपल्या संडे सर्व्हिस मध्ये. आपण धन्यवाद द्या परमेश्वराचं, धन्यवाद द्या परमेश्वराक, धन्यवाद द्या परमेश्वराक, धन्यवाद द्या परमेश्वरा आमच्या वरच्या प्रेम करूसाठी परमेश्वर, धन्यवाद द्या धन्यवाद त्या अनुग्रहासाठी परमेश्वर, ज्याच्यामुळे आम्ही तुमच्या प्रेमात प्रत्येक जागेवर घेऊन जातो. धन्यवाद प्रभू. हा प्रभू आमचं जीवन तुमचा असा आम्ही तुमच्यासाठी जगतो प्रभू. धन्यवाद देतो परमेश्वर, धन्यवाद आमच्यावर एवढा प्रेम करूसाठी परमेश्वर, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद ह्या वेळेसाठी जो तुम्ही आमका दिलास. आम्ही सांगतो प्रभू, आमचे आत्मा आमची हृदय उघडलेली आहेत प्रभू तुमच्या वचनांक ऐकासाठी, ग्रहण करूसाठी प्रभू. धन्यवाद प्रभू. आणि प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो प्रभू, आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर आमची सिरीज चालू असा जे आपण शिकलो परमेश्वराचे 3 वरदान. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचे 3 प्रमुख वरदान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही सांगलेलो मागूच्या आधी शोधा. प्रेज द लॉर्ड. जा परमेश्वरान तुमका दिला नसा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर तुम्ही शोधलास तर मागूची पण नाही लागायचा. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही शोधलास तर तुमका मागूचा पण नाही लागायचा. प्रेज द लॉर्ड. एका ख्रिस्तीच्या रूपात तुमच्याकडे कायम एक ऑप्शन असा की तुम्ही एका ख्रिस्तीच्या रूपात कायम परमेश्वराकडे मागू शकतास, किंवा तुम्ही तुमचं मन बनवू शकतास की जा परमेश्वरान मका दिलं ना ते का मी शोधतले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही एक निवड असा. प्रेज द लॉर्ड. तुमका करूची असा. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवन आपल्या निवडीवर आधारित असा. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवन आपल्या निवडीवरती निर्धारित असा. प्रेज द लॉर्ड. तर तुमका स्वतः विचारूचा हा की तुम्ही तुमचं जीवन कसा जगतालास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुम्ही एकदा मन बनवलास तुमचं जीवन कसा जगाचा हा, त्याच्यानंतर तुम्ही काय करतास त्या गोष्टींका बोलाक सुरू करतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण सत्य हा की जा तुम्ही तुमच्या जीवनात नाही बोललास
ता तुमच्या जीवनात नाही होऊ शकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर शैतान तुमका दाखवीत की तुम्ही मरतालास आणि तुम्ही बोललास की नाही मी नाही असं नाही होऊ शकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर शैतान तुमका दाखवीत तुमचं धंदो बंद होतलो आणि तुम्ही त्या नाही बोललास तर त्या नाही होऊ शकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्या एक सत्य असा. प्रेज द लॉर्ड. तर तुमका निर्णय घेऊचो हा की तुम्ही तुमच्या जीवनात कसे जगतालास. प्रेज द लॉर्ड. काय दुसऱ्यांच्या दयेवर जगतालास का स्वतःच्या तोंडावर जगतालास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय चांगला असा. प्रेज द लॉर्ड. पण खूपशे लोक दयेवर जगत राहतात. प्रेज द लॉर्ड. खूप जणांका माहित नाही की आपल्याकडे ऑप्शन असा. प्रेज द लॉर्ड. खूप जणांका वाटता जीवनात काय ऑप्शन नाही असा. तर परमेश्वरान आपल्याक 3 प्रमुख वरदान दिल्यानं. प्रेज द लॉर्ड. आपण शिकक सुरू केलं 3 प्रमुख वरदान, 3 प्रमुख उपहार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुझ्या शरीरात दुःख असा आणि तुम्ही परमेश्वराकडे जाऊन प्रार्थना करूची आहात तर पहिला शोधा बायबलमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की तुमच्याकडे अनंत जीवन असा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी मरा नाही शकणार, मी जिवंत राहतले प्रभूच्या महिमेसाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही बोला शकतास. हालेलुया. नको विचार करू की तुमची कोण सहायता करूक नाही असा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमची सहायता करू शकतास. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही तुमच्या शब्दांका बोला शकतास तर कधीच खायच्या पण परिस्थितीत विचारू आणि लाचार स्वतः नको समजा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुम्ही कधीच बिचार आणि लाचार नाही असास. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कधीच बिचार आणि लाचार नाही असू शकणार. प्रेज द लॉर्ड. तेव्हा तर अजिबात नाही जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तुमचो प्रभू असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर पहिला काय अनंत जीवन, दुसरा काय असा नीतिमानता आणि तिसरा काय असा पवित्र आत्मा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या 3 गोष्टींका तुमका आपल्या आत्म्याक शोधूचा असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ह्या नाही असा तर बाकी गोष्टींका जाऊक वेळ नाही लागायचो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर 3 उपर असतात. सगळ्यात पहिलो खयचो असा बोला अनंत जीवन, नीतिमानता आणि पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. तर बघूया आपण दुसरा तिमोथीकरांस पत्र अध्याय 1 वचन 9 पासून 20 पर्यंत बघूया. आपण वचन बघूया. ज्यांनी आपलो उद्धार केल्यान आणि पवित्र बोलाहट मध्ये बोलवल्यान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या वचनात खूप काय असा. प्रेज द लॉर्ड. ज्यांनी आपलो उद्धार केल्यान आणि पवित्र बोलाहट मध्ये बोलवल्यान आणि ह्या आपल्या कामांच्या अनुसार नाही तर त्याच्या उद्देशाच्या आणि अनुग्रहाच्या अनुसार असा जा ख्रिस्त येशू सनातन आपल्यावर हा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर पहिली गोष्ट बघू शकतास खूप गोष्टी आहेत बघूसाठी. प्रेज द लॉर्ड. बोला पवित्र बोलाहट मध्ये बोलवल्यान. प्रेज द लॉर्ड. तर आपल्या बोलाहटला खोटा नको बनवू. प्रेज द लॉर्ड. नको सांगू की ओ प्रभू आमका सांगल्यान दुसऱ्यांका मारून टाका. हालेलुया. आमच्या धर्माक वाचवा. प्रेज द लॉर्ड. ही पवित्र बोलाहट नाही असा. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वरांचा काम करू दिला ना त्या पवित्र असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेने आपलं उद्धार केल्यान आणि पवित्र बोलाहट मध्ये बोलवल्यान एक बोलवलो गेलेलो हा आणि एक बोलवणारो असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्ही परमेश्वराक नको सांगू की तुमका काय करूचा असा. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराक विचारा की तेका तुमच्याकडसून काय करून घेऊचा असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उलटा करू नको. प्रेज द लॉर्ड. तुम्ही बोलवले गेलेले असास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर कारण तुम्ही बोलवले गेलेले असास तुमका कोण सांगताला ज्यांनी बोलवल्या असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ह्याच कारण असा की खूप जणांका जीवनात त्रास असा. प्रेज द लॉर्ड. हे छोट्या छोट्या गोष्टींचो त्यांनी कधीच विचार नाही केला. प्रेज द लॉर्ड. तर नको सांगू की प्रभू मका ह्या मुलीशी लग्न करूचा असा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ह्या लहान मुलांच्या लेवलचा असा. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही नवीन जन्मलेले ख्रिस्ती होताच तेव्हा हे गोष्टी होऊ शकतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर ख्रिस्तीपणात लहान मूल नको बनून राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कशाक नाही मोठ्या गोष्टींचा विचार करणार. प्रेज द लॉर्ड. कशाक परमेश्वराक विचारूक सुरू नाही करणार की प्रभू तुमका काय होया. प्रेज द लॉर्ड. कारण जेव्हा तुम्ही त्या करूक सुरू करतास जा परमेश्वर इच्छिता तेव्हा तुम्ही परमेश्वराच्या सिद्ध इच्छेत येतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या सिद्ध इच्छेत येतास तुमचं प्रत्येक पाऊल 1,00,000 पावलांच्या बरोबर असता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता तुम्ही जा करतास त्या पूर्ण होता. हालेलुया. कशाक? कारण ह्या परमेश्वराच्या इच्छेक मेळ खाता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराची इच्छा समजा तुमका हिमालयावर जाऊची गरज नाही असा. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही बायबल उघडून बघलास तर परमेश्वराची इच्छा थंय लिहिलेली असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढचा वचन. पण आता आमच्या ख्रिस्त येशूच्या प्रगट होण्याच्या द्वारे प्रकाशित झाला ज्याने मृत्यूचा नाश केल्यान आणि जीवन आणि अमरता त्या सुवार्तेद्वारे प्रकाशमान केल्यान. हालेलुया. तर त्याने अनंत जीवन दिल्यान काय देवचो असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लिहला थंय. प्रेज द लॉर्ड. जीवन आणि अमरतेक त्या सुवार्तेद्वारे प्रकाशमान केल्यान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे अनंत जीवन येऊचा हा काय इलेला असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि खूप लोकांना वाटतं आमका अनंत जीवन खय भेटताला. प्रेज द लॉर्ड.
स्वर्गात जाऊन ज्यांच्याकडे अनंत जीवन हा ते स्वर्गात जातली, प्रेज द लॉर्ड. ज्यांच्याकडे अनंत जीवन असा ते स्वर्गात जातली, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर नको विचार करू की अनंत जीवन हा जा स्वर्गात जाऊन भेटतला, प्रेज द लॉर्ड. तसा तुमका अमेरिकेत जाऊचा हा तर विजा तुमका अमेरिकेत जाऊन मिळतलो, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय आधीच मिळतलो, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर स्वर्गात जाऊन अनंत जीवन नाही मिळायचा, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. अनंत जीवन हय मिळतला, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर अनंत जीवन हा तर तुम्ही स्वर्गात जाता, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर अनंत जीवन नाही असा तर तुम्ही स्वर्गात नाही जाऊ शकणार, प्रेज द लॉर्ड. तुम्ही स्वर्गात नाही जाऊसास, हालेलुया. ज्याच्यासाठी पूर्ण जग लढता, चांगला कर्म करूचो प्रयत्न करता, प्रेज द लॉर्ड. कावळ्यांका घालतात, गायक घालतात, काही लोक हिमालयात जाऊन बसलेत, प्रेज द लॉर्ड. काही लोक मोक्ष मिळवतात, हालेलुया. म्हणून त्याच्यात फसा नसत, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काही होम करतात, प्रेज द लॉर्ड. खय जाऊसाठी, स्वर्गात जाऊसाठी, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रत्येक व्यक्ती जो येशू ख्रिस्ताक नाही ओळखना तो स्वर्गवासी नाही असा, तो नरकवासी झालो असा, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हा एक सत्य असा, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या खूप इम्पॉर्टंट असा, खूप इम्पॉर्टंट असा, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर ते ना जीवन आणि अमरते प्रकाशमान केले, प्रेज द लॉर्ड. म्हणजे अनंत जीवन आता उपलब्ध असा, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. चला आपण वाचूया वचन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहिलो योहान अध्याय 5 वचन 11, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्याच्याकडे पुत्र हा त्याच्याकडे जीवन असा, प्रेज द लॉर्ड. आणि ज्याच्याकडे परमेश्वराचा पुत्र नाही असा त्याच्याकडे जीवन पण नाही असा, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर तुम्ही बघू शकता येशू ख्रिस्ताचा प्रचार होणं किती आवश्यक असा, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ते का जाणणं किती आवश्यक असा, हालेलुया. विचार करा, जग दान करता स्वर्ग मिळवण्यासाठी, प्रेज द लॉर्ड. आणि तो स्वर्ग तुम्ही हात उठवून म्हटलास येशू ख्रिस्त माझो प्रभू हा, आणि तुमच्याकडे जीवन इला, प्रेज द लॉर्ड. अनंत जीवन इला, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर तुमच्याकडे हा त्याचा उत्सव करा, प्रेज द लॉर्ड. आनंद करा, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. आपल्याकडे धन्यवाद देवासाठी खूप काय असा परमेश्वराक, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराक आपल्याक अनंत जीवन दिल्या नसा, परमेश्वरान आपल्याक अनंत जीवन दिल्या नसा, प्रेज द लॉर्ड. ह्याचो आनंद करा, ह्याचो आनंद करा, प्रेज द लॉर्ड. दिवसाचे 24 तास, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. लोक त्या गोष्टीसाठी पण रडतं ज्यांच्याशी त्यांचा काय घेणं देणं नाही असा, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर तसा जगात त्रास होऊ शकता पण तुमका त्रास नाही होऊ शकणार, कारण तुमच्याकडे काय असा, अनंत जीवन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण तुमच्याकडे काहीतरी असा, तुम्ही खाली नाही असाच, प्रेज द लॉर्ड, अनंत जीवन. विचार करा, तुमच्या मुलांका तुम्ही पहिल्यापासूनच हीच मानसिकता दिलास, तुमच्याकडे अनंत जीवन हा तू हरा नाही शकनस. विचार करा त्यांचं जीवन काय होतला, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण खूपशे आई बाबा असं ते शिकवतात, बघ बाबा तू टाटा बिर्लांचं बरोबर नाही असं, हालेलुया. आपण गरीब असो, तू गरीब बापाचं गरीब मुलगा असस, हालेलुया. ह्या शिकवतात, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कसा तुम्ही असं विचार करतास, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आता तुम्ही ख्रिस्तात असास, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही एका श्रीमंत परमेश्वराची श्रीमंत संतान असास, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोला, मी एका श्रीमंत परमेश्वराची श्रीमंत संतान असे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर आनंदी राहा, हालेलुया. या अनंत जीवन परमेश्वरान तुमका दिला नसा, हा एक सत्य असा, प्रेज द लॉर्ड. या सत्याक माना. बोला, मी आजारी नाही पडा शकणार, प्रेज द लॉर्ड. माझ्या आत परमेश्वराचा जीवन असा, हालेलुया, हालेलुया. बोला, मी मरा नाही शकणार, माझ्या आत परमेश्वराचा जीवन असा. तरी काय जरी झाला तरी तुम्ही बोलत राहा, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण तास होताला जा तुम्ही बोलतास, कारण शैतान तुमका चुकीच्या गोष्टी दाखवतो प्रयत्न करतो, हालेलुया, की तुम्ही त्याच्या हिशोबान बोला पाहिजे, प्रेज द लॉर्ड. त्याका पण नियम माहित असा, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जोपर्यंत बोलाचाच नाही तोपर्यंत होऊचा नाही, प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत तुम्ही आपल्या तोंडात नाही बोलाचास वाईट नाही होचा, सत्य हा की चांगला पण नाही होचा, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. होताला तास जा तुम्ही बोलतालास, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. नको विचार करू, तास होताला जा प्रभू इच्छिता, हालेलुया. खूप लोक आहोत त्यांच्याकडे प्रश्न असा, प्रभू आम्ही स्वर्गात जाऊन विचारतलो की आमच्या मध्ये हा कशाक झाला, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्या आधी स्वर्गदूत तुमका दाखवतले तो दिवस ज्या दिवशी तुम्ही बोललेलास, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर स्वतः फसवू नको, स्वतःसोबत इमानदार बना, प्रेज द लॉर्ड. स्वतः विचारा की तुम्ही काय बोललेलास, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमच्या तोंडातून सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय निघता, प्रेज द लॉर्ड. कारण जा निघता ता बनता, प्रेज द लॉर्ड. कारण तुमका माहित नसाल तुमच्या तोंडातून जा निघता ता बनता, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही तुमच्या शरीराक रोज तंदुरुस्त बनवून ठेवू शकतास, हालेलुया. ज्या प्रकारे तुम्ही झाडू मारतास तसाच तुम्ही तुमच्या शरीराक रोज साफ ठेवू शकतास, प्रेज द लॉर्ड.
आपलं रक्त साफ ठेवू शकतास, आपली हाडा मजबूत ठेवू शकतास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हृदयाक साफ ठेवू शकतास. हालेलुया. तुमका बोलाक शिकायचा असा. प्रेज द लॉर्ड. एक अजून वचन बघूया आपण तितास अध्याय 1 वचन 1 पासून 3 पर्यंत. बोला माझ्याकडे अनंत जीवन असा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोला माझ्याकडे अनंत जीवन असा. बोला माझ्याकडे अनंत जीवन असा. हालेलुया. जर तुमच्याकडे पुत्र हा तर तुमच्याकडे जीवन असा. हा एक सत्य असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एका जागेवर बघूया आपण पौलाकडून जो परमेश्वराचा दास हा आणि येशू ख्रिस्ताचा प्रेषित हा परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांचा विश्वास आणि त्या सत्याच्या ओळखीच्या अनुसार जा भक्तीच्या अनुसार हा. प्रेज द लॉर्ड. दुसरा वचन त्या अनंत जीवनाच्या आशेवर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कशावर? त्या अनंत जीवनाच्या आशेवर. चला आपण नीट वाचूया. त्या अनंत जीवनाच्या आशेवर ज्याची प्रतिज्ञा परमेश्वरान जो खोटा नाही बोलाक शकना सनातनापासून केल्या ना, म्हणजे या अनंत जीवनाची प्रतिज्ञा परमेश्वरान सनातनापासून म्हणजे सुरुवातीपासून केल्यान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वरान सांगल्यान मी तुका अनंत जीवन देतले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या अनंत जीवन कधी इला? जेव्हा येशू ख्रिस्त इलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माणसाक बनवच्या आधीच परमेश्वर त्याला देऊ इच्छी होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनंत जीवन तर नको विचार करू की जेव्हा आदवान पाप केल्यान तेव्हा परमेश्वराने येशू ख्रिस्ता पाठवची योजना बनवल्यान. हालेलुया. असा काही एक नाही असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर मेन गोष्ट काय असा? अनंत जीवन. हालेलुया. परमेश्वर जो खोटा नाही बोलना. हालेलुया. परमेश्वर जो खोटा नाही बोलना जा परमेश्वर सांगतात ताच सत्य असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जा परमेश्वर सांगतात ताच होता. हालेलुया. ताच होता. हालेलुया. जर जेव्हा डॉक्टरांनी तुमका सांगल्यान तुमची किडनी फेल झाली तर तुम्ही त्या रिपोर्टला बघण्यापेक्षा कशावर म्हणून करा तुमच्याकडे काय अनंत जीवन. कारण परमेश्वर काय खोटा नाही बोलणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि जसा तुम्ही बोला सुरू करता जा परमेश्वराने सांगला नसा तुमच्या जीवनात ताच होता जा परमेश्वराने सांगला नसा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विचार करून बघा की मरियम येशूची आई कुवारी होती आणि काय झाला? स्वर्गदूत इलो आणि मरियमला सांगल्यान तू एका मुलाक जन्म देतलस. हालेलुया. मरियमन नाही सांगल्यान चल खोटा नको बोल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण खूप लोक अजून असेच असत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मरियम विचार करून बघा कुवारीकडून मूल होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ह्यो चमत्कार एकदाच झालो. मरियम नंतर कोणासोबत नाही झालो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याची योजना काय होती? फक्त एकदाच परमेश्वराने योजना बनवलेली आहे की कुवारी मूल जन्मतली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण त्या कुमारीचा आपलो एक रोल होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये लिहिलेला कुमारी मूल जन्मतली. प्रेज द लॉर्ड. पण मरियमला ह्या माहित नव्हता. प्रेज द लॉर्ड की ती कुमारी तीच असतली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर मरियम सोबत काय झालं? मरियम बुद्धिमान होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मरियमने काय केल्यान जेव्हा स्वर्गदूत तिका सांगू इलो की तू मूल जन्मतलस तेव्हा मरियमान काय सांगल्यान जसं तुम्ही सांगतलस तसाच माझ्यासोबत होऊन दे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशात? कारण तिका माहित होता परमेश्वर खोटा नाही बोला शकणार. हालेलुया. बोलाकच नाही शकणार. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या आत खोटा बोलण्याची योग्यता नाही असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जा तो बोलता ताच खरा असा. प्रेज द लॉर्ड. तर खोटा तो बोलाक नाही शकणार. प्रेज द लॉर्ड. तर त्यांना जर तुमच्या विषयात सांगले ना तुम्ही श्रीमंत असाल तर ताच सत्य असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुम्ही काय करतास त्या सत्यासोबत जगाक सुरू करतास. त्या सत्य जा परमेश्वराने तुमच्या विषयात सांगले नसा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर तुमच्याकडे काय असा? अनंत जीवन. हालेलुया. हेचो तुमका उत्सव साजरा करूचो असा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हेचो आनंद करूचो असा. ते का अजून शोधूचा असा. प्रेज द लॉर्ड. आपली बायबल उघडून अनंत जीवनाच्या विषयी अजून शोधूचा प्रयत्न करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून शोधूक तुम्ही सुरू करा. हालेलुया. आपला बायबल उघडून शोधूक सुरू करा. हालेलुया. ते तसं ते सुरू करा शोधूक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ह्याच सत्य असा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर धन्यवाद द्या परमेश्वराक. अन्य भाषेत बोला. ओसी के वो शांत गरीब ओसी के वो शांत. धन्यवाद द्या परमेश्वराक. धन्यवाद द्या. बोला अन्य भाषेत. धन्यवाद द्या परमेश्वराक. धन्यवाद द्या परमेश्वर. धन्यवाद द्या परमेश्वरा. प्रभू धन्यवाद देतो परमेश्वर तुमच्या दयेसाठी, तुमच्या करुणासाठी, त्याच्या प्रेमासाठी. धन्यवाद देवा त्याच्या अनंत जीवनासाठी त्याच्याबद्दल तुम्ही आता शिकलास. धन्यवाद देवा परमेश्वरा. धन्यवाद परमेश्वरा. माका आणि तुमका अनंत जीवन दिलं नसा. परमेश्वरान माका आणि तुमका अनंत जीवन दिलं नसा. आणि त्या अनंत जीवन कोणात असा? त्याच्या पुत्रात. जर तुमच्याकडे पुत्र हा तर तुमच्याकडे अनंत जीवन असा. तुम्ही हरा नाही शकणार. तुम्ही आजारी नाही पडा शकणार. तुम्ही मरा नाही शकणार. तुमका खयचो आजार नाही होऊ शकणार. तुम्ही व्हायरस पेक्षा मोठे असास. येशू ख्रिस्ताच्या नावात खयचो व्हायरस तुमका मारू नाही शकणार. तुमच्याकडे
असा. हालेलुया. धन्यवाद द्या प्रभू. तुमच्या आत अविनाशी जीवन असा. बोला माझ्या आत अविनाशी जीवन असा. धन्यवाद द्या परमेश्वर. धन्यवाद द्या परमेश्वर. धन्यवाद देवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही पहिल्यांदा बघतास तुमचं स्वागत असा. जर तुम्ही पहिल्यांदा इलास आणि येशू ख्रिस्ताक नाही ओळखनास तर प्रार्थना करून जावा. प्रेज द लॉर्ड की तुम्ही पण अनंत जीवनात ग्रहण करतालास. हालेलुया. नाहीतर चर्च मध्ये येऊन काय फायदा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर छोटासा काम असा, माझ्यासोबत प्रार्थना करा, डोळे बंद करा. हालेलुया. आणि जा मी बोलतोय ते का माझ्या मागून बोला, मनात नाही आपल्या तोंडाने बोला. माझ्या मागून बोला. बोला, हे प्रिय पिता, मी तुमच्याकडे येतोय येशू ख्रिस्ताच्या नावात. मी विश्वास करतोय येशू ख्रिस्त मेलो आणि परमेश्वराने ते का तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत केल्या. जेव्हा तो जिवंत झालो, मी जिवंत झालोय. आज मी येशू बोलवतोय माझ्या जीवनाचं प्रभू होसाठी, स्वामी होसाठी. मी आपल्या मनात विश्वास करतोय आणि तोंडाने घोषणा करतोय की येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वराचा पुत्र आजपासून माझा स्वामी हा, माझा प्रभू हा. आजपासून मी वाचला असे. मी माझ्या आत अनंत जीवनात ग्रहण करतोय. धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतोय. परमेश्वरा प्रार्थना करतोय तुमच्या मुलांसाठी ज्यांनी आत्ताच आपला जीवन येशू ख्रिस्ताक दिलं ना. मी येशूचं नाव यांच्यावरती कामासाठी बोलतोय. येशू ख्रिस्ताच्या नावात मी घोषणा करतोय शैतानाचा यांच्यावरती काही एक अधिकार नाही असा. येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद प्रभू. धन्यवाद देते प्रभू. धन्यवाद देते प्रभू. धन्यवाद देते प्रभू. मी इंका आशिष येतोय तुमच्या बुद्धीद्वारे, तुमच्या समजेद्वारे, तुमच्या कृपेद्वारे, तुमच्या अनुग्रहाद्वारे आणि तुमच्या आत्म्याद्वारे आत्तापासूनच हे आशिषित असत येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू. धन्यवाद प्रभू. या प्रार्थने प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागते प्रभू. आमेन. थँक यू. गॉड ब्लेस यू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा आपली भेट, आपली दशमांश देवचो, आपली भेट दशमांश तयार करा. आपण आपल्या पायाचा स्वागत करूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. महानाचा परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य पण परमेश्वरच्या शहरात तिच्या पवित्रतेच्या पर्वतावर सुंदर असा स्थितीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद सार. तो उत्तर दिशेत सियोनचा पर्वत महान राजाची नगरी. तो उत्तर दिशेत सियोनचा पर्वत महान राजाची नगरी. महान असा परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य पण परमेश्वरच्या शहरात तिच्या पवित्रतेच्या पर्वतावर सुंदर असा स्थितीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद सार. तो उत्तर दिशेत सियोनचा पर्वत महान राजाची नगरी. तो उत्तर दिशेत सियोनचा पर्वत महान राजाची नगरी. महान असा परमेश्वर आणि स्तुतीच्या योग्य पण परमेश्वरच्या शहरात तिच्या पवित्रतेच्या पर्वतावर सुंदर असा स्थितीमध्ये सर्व सृष्टीचा आनंद सार. तो उत्तर दिशेत सियोनचा पर्वत महान राजाची नगरी. तो उत्तर दिशेत सियोनचा पर्वत महान राजाची नगरी. हालेलुया. आपण प्रार्थना करतो भेटीसाठी. धन्यवाद देव परमेश्वरा या भेटीक आणि सो अनुग्रह देवसाठी. ही भेट प्रभू तुमच्या आत्म्याद्वारे पवित्र असा आणि जसं आम्ही दिलं याची वाढलेली फळं आमच्याकडे वेगाने येतात येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो प्रभू.
धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो प्रभू. या भेटीवरती आम्ही तुमच्या आशीर्वादांचं आव्हान करतो आणि घोषणा करतो प्रभू, ही तुमच्या राज्यात वेगान पुढे वाढवता येशू ख्रिस्ताच्या नावात. आणि या प्रार्थने प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो प्रभू. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण प्रार्थना करूया आजारांसाठी. जर कोणी आजारी असाल, होक तर नको असा, पण आपण प्रार्थना करूया. हालेलुया. पण तुमका वाटता आजार असा तर तुम्ही थंय हात ठेवा. आपण प्रार्थना करूया. परमेश्वरा, धन्यवाद तुमच्या सामर्थ्यासाठी, तुमच्या दयेसाठी, तुमच्या करुणेसाठी, तुमच्या अनुग्रहासाठी. जर कोणी आजारी होतो तर त्या आजारात जाऊन मी आदेश देतोय येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. सगळे लोक बरे झालेले असत येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. आणि या प्रार्थने प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो प्रभू. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माका विश्वास आहे की तुम्ही बरे झालेले असास आणि आमका नक्की सांगा. आम्ही तुझ्या साक्षींची वाट बघतो. थँक्यू. गॉड ब्लेस यू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वेळ असा अनाउन्समेंटचो आणि पास्ट टाइम सांगणे 2021 या वर्ष असा तयारीचा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 2021 या वर्ष असा तयारीचा असा. प्रेज द लॉर्ड. आणि ह्याच्यात आपल्या 4 गोष्टी सांगितल्या असत. त्याच्यात पहिला असा, तुमच्या हृदयात तयार करा परमेश्वराची सेवा करूसाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या हृदयात तयार करा परमेश्वराची सेवा करूसाठी. प्रेज द लॉर्ड. त्यात दुसरा असा, परमेश्वराच्या घरासाठी तयारी करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या घरासाठी तयारी करा. प्रेज द लॉर्ड. त्यात तिसरा असा, सुवार्थासाठी तयारी करा. हालेलुया. सुवार्थासाठी तयारी करा. आणि चौथा असा, परमेश्वराक भेटासाठी तयारी करा. हालेलुया. परमेश्वराक भेटासाठी तयारी करा. तर हे 4 गोष्टी असत. आणि आपला वर्ष असा 2021 आमचा तयारीचा वर्ष. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण धन्यवाद देवा परमेश्वराक, धन्यवाद देवा परमेश्वराक. आपल्या हातांगा उठवा. धन्यवाद देवा परमेश्वराचो. धन्यवाद परमेश्वरा तुमच्या दयेसाठी, तुमच्या करुणासाठी, तुमच्या प्रेमासाठी. धन्यवाद देवा परमेश्वर. धन्यवाद देवा परमेश्वर. धन्यवाद देवा. धन्यवाद प्रभू तुमच्या दयेसाठी, करुणासाठी. मी प्रार्थना करते प्रभू तुमच्या मुलांसाठी. हे महान लोक असत आणि महान लोकांका निर्माण करतात येशू ख्रिस्ताच्या नावात. हे परिणामांका आणतात येशू ख्रिस्ताच्या नावात. हे तुमच्या सिद्ध इच्छेत ज्ञानात चलतात येशू ख्रिस्ताच्या नावात. यांची आत्मिक समजाचे डोळे उघडलेले आहेत येशू ख्रिस्ताच्या नावात. हे एका प्रौढासारखे विचार करतात येशू ख्रिस्ताच्या नावात. यांच्या आतसून मी पोरकटपणा काढता येशू ख्रिस्ताच्या नावात. हे आपल्या जबाबदारीसाठी उभे राहतात येशू ख्रिस्ताच्या नावात. यांच्याद्वारे तुमचं राज्य भारताच्या कोणाकोणापर्यंत वेगान पसरता येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू. आणि प्रार्थने प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागते प्रभू. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण ग्रेस शेअर करूया. परमपितेचा प्रेम, येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्याकडनं कामसाठी बनवली होती येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. थँक्यू. गॉड ब्लेस यू. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.